महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पात्रतेवरच मनिंदर सिंग यांनी बोट ठेवलं। शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये युक्तिवाद करण्यात येतोय आणि शिंदे गटाच्या वतीने ॲडव्होकेट मनिंदर सिंग हे युक्तिवाद करतात आणि आपला युक्तिवाद सुरू असताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पात्रतेवरच बोट ठेवले। नेमकं काय युक्तिवाद त्यांनी या संदर्भात केलाय जाणून घेण्यासाठी प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, नीरज किशन कौल यांच्या पाठोपाठ मनिंदर सिंग हे आता शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत आणि आता 2-3 मिनिटांपूर्वी खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। एकतर त्यांचं वारंवार हे म्हणणं आहे की इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर म्हणजे 1968चा हा जो एक निर्णय आहे की ज्या अधिकारामध्ये निवडणूक आयोगाला हे ठरवता येतं की राजकीय पक्षांचे जर वाद झाले तर चिन्ह कुणाचं, तर त्यानुसार कुठल्याही पक्षामधली फूट किंवा त्याच्या संदर्भातले जर काही दावे असतील तर ते सुद्धा निवडणूक आयोगच ठरवू शकतं, हे त्यांनी कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी हा प्रश्न निर्माण होतो की मूळ पक्षाचा नेता कोण किंवा मूळ पक्ष कुठला, तर तुम्हाला या पॅरा 15 कडेच जावं लागतं आणि त्याच पॅरा 15 मध्ये निवडणूक आयोगाचे अधिकार जे आहेत ते लिहून ठेवलेले आहेत। आणि यावरती घटनापीठाने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांना केला की अशी कुठली केस याच्या आधी झालेली आहे का की ज्यावेळी अँटी डिफेक्शन आणि पार्टी डिटर्मिनेशन म्हणजे पक्षांतरबंदी कायदा आणि सोबतच पक्ष आमचाच आहे असे दावे एकत्रित केले गेलेले आहेत का। तर त्याच्यावरती मनिंदर सिंग यांनी हे सांगितलं की या संदर्भात माहिती घेऊन आपण कोर्टाला अवगत करू। पण त्यांचं म्हणणं पुन्हा हेच होतं की ज्यावेळी कोण नेता आहे, कोणाचा अधिकार आहे किंवा कोण पक्षाच्या नावावरती आदेश देऊ शकतं, हे जर प्रश्न निर्माण होत असतील तर त्याची उत्तरं इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरच्या पॅराग्राफ 15 नुसार निवडणूक आयोग देऊ शकतं। आणि इथं म्हणजे जर परिस्थिती आपण बघितली तर कोण खरी शिवसेना आहे, कोणाची शिवसेना खरी आहे याचं अधिकार क्षेत्र जे आहे ते केवळ आणि केवळ निवडणूक आयोगाकडे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। आता घटनापीठानं हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो देखील महत्त्वाचा आहे की एकाच वेळी पक्षांतरबंदी कायदा आणि पक्ष आमचाच आहे असे दावे करणारी केस याआधी कुठली झालेली आहे का। कारण याच्या आधी असे अनेक केसेस झाले असतील की ज्याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन झालं असेल किंवा काय, पण त्या केसेसमध्ये त्या गटांनी विलिनीकरण केलं असेल। आता महाराष्ट्राची केस खूप वेगळी का आहे आणि त्याचमुळे ती किचकट का बनलेली आहे, कारण याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा सुद्धा दावा आहे आणि सोबतच शिंदे गट असं म्हणतोय की आम्ही पक्ष सोडलेलाच नाहीये, आम्हीच मूळ शिवसेना आहोत असं म्हणत ते पक्षावरती सुद्धा दावा करतायत। म्हणजे यामुळे ही केस जी आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आणि किचकट बनलेली आहे आणि त्याचमुळे घटनापीठानं सुद्धा हे वकिलांच्याकडून विचारून घेतलं की याच्या आधी अशा पद्धतीची एखादी केस आहे का की ज्याच्यामध्ये हे 2 दावे एकत्रित केले गेलेले आहेत आणि हे दावे असे एकत्रित झालेले नाही आहेत। त्याच्यामुळेच ही केस खरं तर अभूतपूर्व आहे की पक्षांतरबंदी कायदा सुद्धा या ठिकाणी चर्चेत आहे आणि दुसरीकडे तो गट असं म्हणतोय की आम्ही पक्षच सोडलेला नाहीये, आम्हीच मूळ पक्ष आहोत। आणि म्हणूनच कदाचित ही संपूर्ण केस ही मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय या अगोदरच्या याचिकांमध्ये या अगोदरच्या सुनावणीमध्ये प्रशांत घेण्यात आला आणि आता 5 जजेसचं घटनापीठ आपण पाहतोय हा युक्तिवाद सगळा ऐकत असताना, ही केस ऐकत असताना। आणि जसं आता तुम्ही उल्लेख केलात की पक्षांतरबंदी कायदा आणि पक्षातील फूट या दोनही गोष्टी एकत्रित असलेल्या केसेसचा काही हवाला या अगोदरचा आहे का असा प्रश्न कोर्टही उपस्थित करते, कारण या अगोदर दोन्ही बाजूने वेगवेगळ्या केसेस बऱ्याच झालेल्या आहेत आणि त्या केसेसचे दाखलेही आत्ताच्या या केसमध्ये सुद्धा दिले जात आहेत। मात्र अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यात, त्याचा सरकार स्थापनेवर परिणाम झालाय असं काही या अगोदर झालंय का याचा सुद्धा शोध न्यायालय घेण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रश्न शिंदे गटाच्या वकिलांना न्यायालयानं केलाय। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून सुद्धा युक्तिवाद सुरू झालाय। या अगोदर शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला आणि आता महेश जेठमलानी यांच्याकडून युक्तिवाद सुरू झालाय। या अगोदरच्या सुनावणीमध्ये सुद्धा महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केला होता आणि आता पुन्हा एकदा महेश जेठमलानी हा युक्तिवाद करतात। सगळ्यांचा रोख हाच आहे की निवडणूक आयोगाचं कार्यक्षेत्र नेमकं काय आहे, निवडणूक आयोगानं कोणते निर्णय घ्यायला पाहिजेत आणि त्यासाठी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यासाठी निर्देश देणं हे किती महत्त्वाचं आहे, या मुद्द्यांवर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केले जात आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे आत्ताच्या घडीला
हे सगळं न देणं हे किती महत्त्वाचं आहे, या युक्तिवाद ठाकरे गटाकडून केला गेला होता आणि त्याच्याबरोबर उलट युक्तिवाद हा आता सध्या शिंदे गटाकडनं करण्यात येतोय। त्यामुळे आज निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्ट कोणते महत्त्वाचे निर्देश देतंय या सुनावणीनंतर, आज देतंय की निकाल राखून ठेवतंय, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अर्थात निवडणूक आयोगाकडे जर निर्देश दिले गेले, त्यांनी काही निर्णय घेतला तर येणाऱ्या महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड असेल। पुन्हा एकदा सुनावणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांतकडे जातोय। प्रशांत, कविता, शिंदे गटाकडून आता तिसरे वकील युक्तिवाद करतायत महेश जेठमलानी। आणि महेश जेठमलानींचं सुरुवातीचंच आर्ग्युमेंट हे आहे की उद्धव ठाकरे गट जो दावा करतोय किंवा जी केस त्यांची आहे ती न झालेल्या किंवा भविष्यात होऊ शकणाऱ्या अपात्रतेवरती त्यांची केस आधारित आहे आणि हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। 10th शेड्यूलचा ते हवाला देत आहेत, पण 10th शेड्यूलमध्ये कुठल्याही पद्धतीनं जे नियम आहेत त्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे आणि डीम्ड डिस्क्वालिफिकेशन म्हणजे भविष्यात होऊ शकणाऱ्या अपात्रतेवरती हा कायदा जो आहे तो लागू होत नाही। इट हॅज टू बी ॲक्च्युअल डिस्क्वालिफिकेशन म्हणजे जिथं अपात्र ठरवलं गेलेलं आहे त्याच्यानंतरच त्याची चर्चा होऊ शकते, हा सुरुवातीचा युक्तिवाद केला गेलेला आहे। आणि त्यामुळं निवडणूक आयोगाच्या अधिकारामध्ये सुद्धा हे जे सांगितलं जातं आहे की अजून डिस्क्वालिफिकेशन व्हायचं बाकी आहे, मग त्यामुळं आयोगाच्या अधिकारांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलेलं आहे। तर हे सगळे विषय जे आहेत ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानं एक प्रकारे निकालात निघालेले आहेत आणि त्यामुळे या दोन्हीचा परस्पर संबंध नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महेश जेठमलानी यांनी आपल्या आर्ग्युमेंटमध्ये केलेला आहे। म्हणजे अपात्रतेचा मुद्दा जो वारंवार या सगळ्या सुनावणीमध्ये येतोय, तर मुळामध्ये आत्ता या क्षणापर्यंत तरी ती अपात्रता झाली नाही, भविष्यात ती होऊ शकते। केवळ या शक्यतेवरती उद्धव ठाकरे गटाचं हे सगळं आर्ग्युमेंट आहे हे सांगण्याचा प्रयत्न महेश जेठमलानी केला आहे। आणि त्यांचं म्हणणं हे आहे की ज्या 10th शेड्यूलचा हवाला दिला जातोय तर त्या 10th शेड्यूलमध्ये काही मॅन्डेटरी प्रोसिजर्स आहेत आणि त्याच्यानुसार ॲक्च्युअल डिस्क्वालिफिकेशन म्हणजे जिथं अपात्रतेसंदर्भातला निर्णय झालेला आहे अशाच केसेस बद्दल विचार जो आहे तो केला जातो आणि त्यामुळं हे आर्ग्युमेंट महेश जेठमलानी यांनी सुरुवातीला केलं आहे। बरोबर, म्हणजे ठाकरे गटानं जो युक्तिवाद केला होता की अपात्रतेचा निर्णय सदस्यांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भातली पहिली याचिका आहे ती प्रथम निकाली निघावी, त्याला उत्तर देत असताना महेश जेठमलानी यांचा हा महत्त्वाचा युक्तिवाद अपात्रतेचा निर्णय होण्या अगोदरच पक्षांतर बंदी कायदा कसा लागू होणार असा एक युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलाय। न झालेल्या घटनेवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे असं महेश जेठमलानी यांनी हा युक्तिवाद करताना म्हटलंय। महेश जेठमलानी हे तिसरे वकील आहेत जे शिंदे गटाकडनं सध्या युक्तिवाद करतात। ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आयोगाचे अधिकार हे संपुष्टात आले असं त्यांचं म्हणणं आहे। महेश जेठमलानी यांचा हा तिसरा युक्तिवाद आहे जो शिंदे गटाच्या वतीनं सध्या केला जातोय। आयोगाचे अधिकार आणि अपात्रता यामध्ये आता संबंध उरला नाही आणि त्याचं कारण आहे महत्त्वाचं, तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांचा आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, जेठमलानींचा पुढचा युक्तिवाद जो आहे तो राज्यपालांच्या भूमिकेचा बचाव करणार आहे। कारण जेव्हा अपात्रतेसंदर्भातले निर्णय बाकी होते त्यावेळी राज्यपालांनी शपथविधीसाठी पाचारण केलं आणि शपथ घेतली। तर या संदर्भात महेश जेठमलानींचं म्हणणं हे आहे की त्यांनी कोर्टाला काही जुन्या निकालांचा हवाला दिला आहे, रामेश्वर प्रसाद केसचा हवाला दिलेला आहे आणि त्या आधारे त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की राज्यपालांच्या वरती हे संवैधानिक बंधन आहे की त्यांना अशा पद्धतीनं स्थिर सरकारची निर्मिती जी आहे ती तातडीनं करावी लागते आणि त्यामुळं होऊ शकणाऱ्या अपात्रतेची बाधा त्यांच्या निर्णयामध्ये येत नाही। म्हणजे सुरुवातीला त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या भविष्यातल्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्द्यावरती बोट ठेवलं आणि आता राज्यपालांच्या भूमिकेचा सुद्धा त्यांनी बचाव केलेला आहे। म्हणजे स्थिर सरकार देणं एखाद्या राज्यामध्ये ही राज्यपालांची संवैधानिक जबाबदारी आहे आणि त्यामुळं त्या मेजॉरिटीला त्यांनी तातडीनं पाचारण केलं असेल तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही। भलेही त्याच्यामध्ये काही अपात्रतेचे मुद्दे प्रलंबित असतील तरी देखील रामेश्वर प्रसाद केसचा हवाला देत जेठमलानींचं म्हणणं हे आहे की राज्यपालांचं प्राथमिक कर्तव्य जे आहे ते हेच आहे की त्यांनी स्थिरतेचा विचार केला पाहिजे, ना की भविष्यात होणाऱ्या अपात्रतेचा।
महेश जेठमलानी यांचा हा युक्तिवाद आधी झालेल्या ठाकरे गटाच्या युक्तिवादाला उत्तर देताना संविधानिक बंधन आहे राज्यपालांवर स्थिर सरकार देण्यासाठी आणि त्यामुळे राज्यपालांनी जी कृती केली आहे ती कृती ही घटनेला धरून आहे कारण ते घटनात्मक बंधन त्यांच्यावर आहे असा युक्तिवाद करण्यात येतो। कारण या संपूर्ण केसमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये राज्यपाल हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे। राज्यपालांनी घेतलेले निर्णय, बहुमताच्या चाचणीचा त्यांनी दिलेला आदेश हे सुद्धा या याचिकेमध्ये प्रश्नांकित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच राज्यपालांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेबाबत महेश जेठमलानी यांनी हा युक्तिवाद केलाय। आणि या अगोदर त्यांच्या युक्तिवादामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे सदस्यांच्या अपात्रतेचा। अपात्र झालेच नव्हते सदस्य, त्याचा निर्णय झाला नव्हता, मग त्या अगोदरच त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा कसा लागू होणार असा एक मुद्दा महेश जेठमलानी यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर ते राज्यपालांच्या मुद्द्याकडे आले। राज्यपालांवर बंधन आहे की त्यांनी स्थिर सरकार द्यावं, त्यामुळे त्यांनी जे काही केलं, त्यांनी बहुमताच्या चाचणीसाठी जे काही निर्देश दिले ते सगळे या घटनात्मक बंधन जे आहे त्याला अनुसरूनच होतं हे सांगण्याचा प्रयत्न हा महेश जेठमलानी यांच्याकडनं करण्यात येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्याचा। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर अपात्रतेचा मुद्दाच राहत नाही असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टासमोर केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।